हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झाला होता, त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MSCET एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाते. पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाहीये. पेपर फर्स्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 80+ 90+ मार्क मिळवलेले आहेत. म्हणजे 100 पैकी 92, 90, 88 इतके जर मार्क तुम्हाला भेटत असतील तर डेफिनेटली तुम्ही MSCET एक्झाम इझी वेने क्लिअर करू शकता. हे आपले विद्यार्थी आहेत ज्यांनी पेपर फर्स्टमध्ये खूप चांगला स्कोर 2025 मध्ये केलेला आहे. अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत MSCET एक्झाम खूप चांगल्या मार्कांनी. तुम्ही देखील MSCET एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. एक्झाम क्रॅक करणं अवघड नाहीये, फक्त एक्झामिनेशन संदर्भात प्रॉपर वेने प्रॅक्टिस करणं आणि त्या संदर्भात योग्य स्टडी मटेरियल रेफर करणं हे महत्त्वाचं असतं. ते जर तुम्ही केलं तर MSCET एक्झाम तुम्ही इझी वेने क्रॅक करू शकता. जर इतका स्कोर तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये करता आला तर डेफिनेटली MSCET एक्झाम क्लिअर करणं इझी आहे. कोर्स संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. इथे या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवा. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर 1 पूर्णपणे तुमचा कव्हर होईल. ठीक आहे, तर आज आपण 2025चा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा पार्ट सेकंड आपण डिस्कशन करत आहोत. कारण पार्ट फर्स्टमध्ये 1 ते 25 इतके क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आजचा आपला पार्ट सेकंड आहे. ठीक आहे, सेम अशाच प्रकारचा पार्ट फर्स्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे. तो तुम्ही पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे. तो पहा, त्यामध्ये 25 पर्यंत क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, आज आपण 25च्या पुढचे क्वेश्चन पाहणार आहोत 2025च्या एक्झामचे. सिंपल. तर 1 ते 25 पर्यंत क्वेश्चन मी स्किप करतो, डायरेक्टली 25चे पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहूया. तरी पहा, मागील लेसनमध्ये जो शेवटचा क्वेश्चन होता तो हा 25 नंबरचा होता. आता डायरेक्टली आपण 26 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते पाहूया. रिपीट करल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच लिंक आहे पार्ट फर्स्टची. त्या लिंकवर क्लिक करा, व्हिडिओ ओपन होईल, तो व्हिडिओ पहा, त्यानंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून पूर्णपणे क्वेश्चन पेपर तुम्हाला समजेल आणि क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन असतात ते आपण कशा प्रकारे सोडवले पाहिजे हे देखील तुम्हाला समजून येईल. सिंपल. आता जो 26 नंबरचा क्वेश्चन आहे तो काय म्हणतोय समजून घेऊया. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन, त्याचे जर नेम तुमचे पाठ असतील तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली सुटू शकतो. रिपीट करल, हे लॉजिक नाही आहे बरं का. या ठिकाणी लॉजिकपेक्षा रूल जास्त महत्त्वाचे असतात. या रूलच्या बेसवर तुम्ही हा क्वेश्चन सोडवू शकता. लॉजिकनी कदाचित क्वेश्चन चुकू शकतो, कारण आपल्याला माहिती लॉजिक दरवेळेस करेक्ट असतं असं नाही, पण रूलने तुम्ही क्वेश्चन सोडवला तर रूल कधी चुकत नाही हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन याचे जे रूल आहेत ते रूल मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. त्या रूलनुसार तुम्ही हा क्वेश्चन इझिली सोडवू शकता. काय म्हणले ते पहा. आता त्यांनी विधान दिलेत. ठीक आहे, 2 आणि 2 निष्कर्ष दिलेत. कुठला विधान करेक्ट आहे, कुठला निष्कर्ष त्या विधानाच्या बेसवर करेक्ट आहे ते आपल्याला पाहायचं आहे. विधान फर्स्ट काय म्हणते पहा, सर्व करदाते प्रामाणिक आहेत. ऑल टॅक्स पेअर आर होनेस्ट. ठीक आहे. विधान सेकंड, सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. ऑल स्टुडंट आर होनेस्ट. ठीक आहे, स्टेटमेंट आहेत, दिलेत, पण त्याच्या बेसवर निष्कर्ष करेक्ट का ते आपल्याला पाहायचं आहे. निष्कर्ष फर्स्ट काय म्हणते पहा, काही करदाते प्रामाणिक नाहीत. शब्द काय, सर्व करदाते प्रामाणिक आहेत. आणि ते म्हणले काही करदाते प्रामाणिक नाहीत म्हणजेच काय, सम नॉटचं स्टेटमेंट आहे. सम नॉट, बरं ना. हे स्टेटमेंट कशाचं आहे, ऑलचं आहे आणि सम नॉटचं आहे. आपल्याला एक नियम माहित आहे, ऑलचं स्टेटमेंट फक्त एकाच गोष्टीमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं, ते म्हणजे सम मध्ये, आणि तरच ते करेक्ट असतं. बरोबर. रिपीट करला, ऑलचं स्टेटमेंट हे सम मध्ये कन्व्हर्जन झालं तर ते करेक्ट असू शकतं, पण ऑलचं स्टेटमेंट जर सम नॉट मध्ये कन्व्हर्जन होत असेल तर ते रॉंग होतं. जसं की ऑल टॅक्स पेअर आर होनेस्ट हे ऑलचं स्टेटमेंट आहे आणि ते कशामध्ये कन्व्हर्जन झालंय, सम नॉट मध्ये झालंय. फक्त सम मध्ये झालं असताना तर करेक्ट असतं, पण सम नॉट मुळे ते चुकीचं आहे. म्हणजे फर्स्ट कन्क्लुजन चुकीचं.
हे मी नाही सांगत, रूल सांगतोय. ठीक आहे, लॉजिक नाही, रूल आहे. कळलं? मग या ठिकाणी हे चुकीचं आहे. इन केस हा पण समजून घ्या, जर हा नॉट शब्द इथं नसता, ठीक आहे, असं वाक्य असतं, सम टॅक्स पेअर आर होनेस्ट, असं जर वाक्य असतं ना तर हे करेक्ट असतं. पण त्यांनी इथं वाक्याच्या एंडला नॉट लावला, मग ते स्टेटमेंट करेक्ट होतं सम नॉटचं. आणि आपल्याला रूलनुसार माहिती क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशनच्या की ऑलचं स्टेटमेंट सम नॉटमध्ये कन्व्हर्जन होत नाही, ते फक्त सममध्ये होतं, म्हणून हे चुकीचं आहे. कन्क्लुजन सेकंडमध्ये काय म्हणते पहा, निष्कर्ष सेकंड, काही विद्यार्थी करदाते आहेत. आता पुन्हा ऑल स्टुडंट आर होनेस्ट, पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, ऑल स्टुडंट आर होनेस्ट आहे आणि इथं म्हणलंय सम स्टुडंट आर टॅक्स पेअर. इथं जे प्रिडिक्शन आहे ना, ठीक आहे, त्याचं जे प्रेडिकेट आहे ते चेंज केलंय. इथं टॅक्स पेअरचा काही संबंध आहे का? स्टेटमेंट सेकंडमध्ये काय म्हणलंय, ऑल स्टुडंट आर होनेस्ट हे वाक्य आहे आणि याचं हे कन्क्लुजन आहे सेकंडवालं, सम स्टुडंट आर टॅक्स पेअर. टॅक्स पेअरबद्दल काही म्हणलेलंच नाही यांनी स्टेटमेंटमध्ये, मग कन्क्लुजनमध्ये टॅक्स पेअर आला कुठून? येत नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे. अल्टिमेट ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट येतो. आणि रूल काय सांगतो, दोघांचा सब्जेक्ट हा सेम, सॉरी जे प्रिडिकेट आहे ते सेम पाहिजे. मग या ठिकाणी सब्जेक्ट कदाचित सेम आहे आपला, पण इथं होनेस्ट म्हणलंय आणि इथं टॅक्स पेअर म्हणलंय, इथं जे प्रिडिकेट आहे ते चेंज झालंय. मग ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट येतो, नायदर फर्स्ट नॉर सेकंड. रूल आहे बरं का, क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन याचे जवळपास तुम्हाला मी 4 ते 5 लेसन प्रोव्हाइड केलेत एकाच डायग्रामवर. ते जर प्रॉपर पाहिले ना तर एकही क्वेश्चन चुकत नाही. समजून घ्यायला कठीण आहे पण ॲप्रोप्रिएट आहे, प्रॉपर आहे. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन. आता काय म्हणलंय ते पहा, मराठीतनं वाचा, इंग्लिशमधनं वाचा, कुठली लँग्वेज रेफर करा, पण प्रायोरिटी इंग्लिशला देत जा. ठीक आहे, इथं सर्वांना समजेल त्या अनुषंगाने मराठीतनं तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी काय म्हणले ते पहा, लॉजिकलचा क्वेश्चन आहे. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयीच्या वर आहे. आता जे म्हणलंय ना त्यानुसार लिहित चालायचं, सोपा क्वेश्चन असतो. आपण पहिल्यांदा काय लिहू, विशाल हा विजयीच्या वर आहे. आता डायरेक्टली इथं लिहून काढतो पहा. फॉर एक्झाम्पल इथं लिहितो विशाल आणि तो कुठे विजयीच्या वर आहे, म्हणजे विजय इथं लिहू, थोडंसं डिस्टन्स जास्त ठेवायचं कारण मध्ये पण कोणी येऊ शकतो ना, विजय. ठीक आहे, आता पुढं परंतु श्यामच्या खाली आहे, म्हणजेच काय, विशाल हा श्यामच्या खाली आहे, म्हणजे श्याम इथं असणार आहे. ठीक आहे, पुढं मोहन हा श्यामच्या वर आहे. आता मोहन श्यामच्या पण वरती, म्हणजे इथं मोहन असणार आहे. परंतु रोहनच्या खाली आहे, म्हणजे रोहन याच्या पण वरती, रोहन इथं असणार आहे. त्यानंतर काय म्हणले पहा, विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. विजय इथे पहा, इथे विशाल आहे, म्हणजे अशोक इथे असेल, बरोबर ना. इथे काय म्हणले त्यांनी, इथे म्हणले पहा विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे. मग इथं विशाल झाला, इथं अशोक झाला आणि हा विजय मध्ये आला. ठीक आहे, तर वरून तिसरा कोण असेल, तर पहिल्यांदी रोहन आहे, नंतर मोहन आहे, नंतर श्याम आहे, म्हणजे वरतून तिसरा जर आपण पाहिला तर श्याम असेल. मग या ठिकाणी श्याम कुठे आहे, ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 27चा. सिंपल, एकदम इझी क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. आता 28 मध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या, एकदम इझी क्वेश्चन आहे. मे बी हे क्वेश्चन सर्वांना जमतात, ठीक आहे, इझी क्वेश्चन असतात, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन असतातच. या ठिकाणी कोड दिलाय, मुंबईचं कोड काय दिलाय त्यांनी, हा कोड दिलाय. ठीक आहे, मग या सांगलीचा कोड काय होईल ते विचारू तुम्हाला. मग बेसिक आहे कोडिंगचं आपल्याला शिकायचं असतं इझी वेने. तर या ठिकाणी मुंबई लिहून टाकायचं, MUM नंतर BAI, जे दिलंय ते लिहायचं, नंतर त्याचा कोड दिला येत ठिकाणी आपण लिहून टाकू LVLCZJ. ठीक आहे, एका खाली एक लिहिलं, बरोबर. आता यमचा कोड काय दिलाय त्यांनी, L दिलाय. मग या ठिकाणी यम नंतर काय असतो, ML असतो, सॉरी LM असतो, बरोबर ना. म्हणजे ABCD नुसार जर तुम्ही पाहिलं तर यमचा सिक्वेन्स किती नंबरचा आहे, यम हा 13 नंबरला आहे आणि Lचा सिक्वेन्स किती आहे, 12 नंबर. म्हणजे इथं -1 जर केला तर L येतो, सिंपल. नंतर UVA, मग आता U किती नंबरला असतो ABCD मध्ये, 21 नंबरला असतो आणि V कितीला असतो, 22 नंबरला असतो, म्हणजे इथं +1 केलाय, बरोबर. नंतर ML परत -1, जे पहिलं इथं होतं पहा तेच इथं घेतलंय, नंतर +1 केलाय का, यस. नंतर B, नंतर C असतो, मग प्लस इथं पुन्हा -1 केलाय का, A नंतर रिव्हर्स गेलं तर Z येतो, बरं ना. आणि इथं +1 केलाय का,
आय नंतर जी येतो. ठीक आहे, म्हणजे बेसिक आहे सिक्वेन्स. या ठिकाणी काय केलंय, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असा प्रकारचा सिक्वेन्स त्यांनी केलाय आणि हा कोड लावला. मग इझी वेने आपल्याला याचा पण कोड काढता येईल. आता यस आहे, SANGLI. मी थोडं स्पीडली सांगतोय कारण बेसिकली इक्वेशन सर्वांना जमत असतात. आता यसला पहिल्यांदा काय करावं लागलं, मायनस निघावं लागलं. म्हणजे यशच्या आधीच अक्षर कुठलंही, तर ABCD मध्ये यस कितवा नंबरला आहे, 19. यशच्या आधी कुठला अक्षर आहे, यशच्या आधी आर आहे, बरोबर ना. त्यानंतर ए घेतला. आता इथं प्लस झालंय पा, म्हणजे ए नंतर काय असतं, ए नंतर बी असतो. सिंपल. मग आर बी कुठे दिसतंय का, हे नाहीये, हे नाहीये, इथं आर बी आहे, हे पण नाहीये. म्हणजे ऑप्शन सीच आपला करेक्ट असणार आहे. सिक्वेन्स कसं काय, पहिल्यांदा मायनस आहे, नंतर प्लस आहे, नंतर मायनस, नंतर प्लस, नंतर मायनस, नंतर प्लस, म्हणजे प्लस मायनस एक अक्षर करत जायचंय. आपला आन्सर येऊन जात आहे ऑप्शन नंबर सी. मे बी हा क्वेश्चन सर्वांना जमला असेल, इझी क्वेश्चन होता. आणि हे पण क्वेश्चन जमत नसतील तर मग समजून घ्यायचं आपल्याला थोडीशी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. ठीक आहे, कारण बेसिक क्वेश्चन एकदम टीचिंग लेवलला हे क्वेश्चन आपण इझी कन्सिडर करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29. आता हा पण क्वेश्चन लॉजिकचा आहे. काय म्हणले ते पहा. तर काय म्हणले ते पहा, रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. आता जे म्हणले डायरेक्टली आपण काढू, पुन्हा क्वेश्चन वाचायचा, पुन्हा ते सोडवायचं असं नाही करता, डायरेक्टली आपण आन्सर काढायचा प्रयत्न करू. त्याआधी ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ त्याचा दिशा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे नॉर्थ आहे, नंतर हे साऊथ आहे फॉर एक्झाम्पल, नंतर हे वेस्ट आणि नंतर हे ईस्ट, बरोबर ना. हा 4 आपला बेसिक सिक्वेन्स झाला. आता याच्यामध्ये जर आपण काढायचा प्रयत्न केला, याच्यामध्ये कोणती दिशा असते, याच्यामध्ये असतं नॉर्थ ईस्ट, बरोबर ना. हे तयार कसं होतं, हा एन घेतो, हा ई घेतो, NE होतं, म्हणजे नॉर्थ ईस्ट होतं. याच्यामध्ये जर दिशा काढायचा प्रयत्न केला तर ती कुठली असते, साऊथ ईस्ट. कशी, हे साऊथ आणि हे ईस्ट. याच्यामध्ये जर आपण दिशा काढायचा प्रयत्न केला तर ती कशी असते, साऊथ वेस्ट. म्हणजे कसं, हा एस आणि हा डब्ल्यू. आणि याच्यामध्ये जर दिशा काढायचा प्रयत्न केला तर ती कशी असते, नॉर्थ वेस्ट असते. म्हणजे हा एन आणि हा डब्ल्यू. सिंपल. मग आपल्या सर्व दिशा भेटल्या. आता या दिशांच्या बेसवर आपल्याला आन्सर सोडवायचं आहे. त्यांनी काय म्हणलंय, रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ईस्ट, पूर्व म्हणजे ईस्ट इकडे चालते. ठीक आहे, मग आपण असं म्हणू की हा आपला फॉर एक्झाम्पल सेंट्रल पॉईंट आहे. हा ठीक आहे, मग आता इकडे चाललेली किती, 10 मीटर. कळलं. त्यानंतर काय म्हणलंय ते पाहूया. नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते. म्हणजे ती इकडे तोंड करून यायची इकडं. मग डावी बाजू कुठे झाली, ही झाली, बरोबर. डाव्या बाजूला वळून ती किती चालते, 12 मीटर. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणले पा, त्यानंतर ती उजवीकडे 45 डिग्री मध्ये वळून 15 मीटर चालते. आता अशी ती चाललेली, इकडं पुढे तिचा फ्रंट आहे पा, असं फ्रंट, बरोबर ना. म्हणजे उजवी बाजू कोणती झाली, ही झाली. पण या बाजूला ती वळली कशी, 45 डिग्री. आता 45 डिग्री म्हणजे काय, हे पा फॉर एक्झाम्पल हा जो कोण असतो हा कितीचा असतो, 90चा असतो, माहिती ना. मग ती 45 वळाली, म्हणजेच काय, पूर्ण इकडे नाही वळाली, अशी ती इथंच वळाली, अशी वळाली, बरं ना. 45 म्हणजे इथं 45 असतात आणि इथं 45 असतात. मग ती इथं तोंड करून चालली ना अशी, तरी फक्त इतकी वळाली, इतकी तिरकी झाली फक्त, म्हणजेच काय, ती अशी गेली, बरोबर ना. 45 वळाली म्हणजे काय, ही अशी सरळ चालली होती, तिने 45च फक्त वळाली, पूर्ण 90 नाही, इकडं नाही वळाली. 45 म्हणजे अशी वळाली. आणि किती चालायला लागली, 15 मीटर. ठीक आहे, 15 मीटर अशी चालली. तर विचार आहे, तर ती सुरुवातीपासून एकूण किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला समोर उभी आहे. सिंपल आहे. 10 12 आणि 15 किती झाले, हे 10 10 10 30 झाले. आणि 5 आणि 2 किती झाले, 37. यांची टोटल 37 होते ना, म्हणजे 30 तर बेसिक झाले. हे 5 आणि 2 7 म्हणजे 37 झाली. इतकं तर कळते 37 असणार आहे. मग 37 कुठे पा, इथं आहे आणि इथं आहे. हे आपला आन्सर नसणार, हे नसणार. आता दिशा ओळखायची, ही दिशा कोणती पा, आपला कोण कसा होता, हा असा होता. ही दिशा कोणती, नॉर्थ आणि ईस्ट. कुठे ऑप्शन, नॉर्थ ईस्ट 37. ऑप्शन ए हा आपला करेक्ट आहे. सिंपल, एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही आहे. फक्त प्रॉपर युनिक क्वेश्चन समजून घ्यायचं आणि वाचायचं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं 45 अंश म्हणजे कसं असतं, हे पहा रिपीट करल, हे असं 90 अंशाचा असतो कोण, बरं ना. ती अशी चालली होती इकडे तोंड करून, मग इकडे वळायचं म्हणलं ती पूर्ण इथं 90ला नाही वळाली, ती इतकीच वळाली फक्त इथपर्यंत आणि इथून सरळ चालली लागली इथून अशी कोणवरून. कळलं का. मग ते किती झालं, 45 झालं फक्त. म्हणून नॉर्थ ईस्ट राईट आन्सर. आय होप क्वेश्चन काय तो कळाला असेल, एकदम इझी क्वेश्चन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30 जो आहे ना, तो कॅन्सल झालेला क्वेश्चन आहे, कारण सिरीजच त्यांच्याकडून चुकलेली, कुठल्याच पद्धतीने याचा आन्सर येत नाही. हा क्वेश्चन कॅन्सल झालाय, याचे मार्क सर्वांना इक्वली भेटलेले आहेत.
त्यानंतर 31 आणि 32 हे जे दोन केसेस आहेत हे दोन्ही क्वेश्चन DI बेस आहेत. तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे MS सेटला DI कसा येतो, 2 क्वेश्चनचा पुन्हा 2 क्वेश्चनचा आणि 1 क्वेश्चनचा असा DI MS सेटला असतो. त्याच पद्धतीने हा DI 2 क्वेश्चनचा, पुढचा आणखी 2 क्वेश्चनचा असेल, त्यानंतर 1 क्वेश्चनचा असेल. काय म्हणले ते समजून घ्या. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना A या विक्रेत्याने भेट दिली, ठीक आहे, दिली. नंतर 12 खेड्यांना B या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोन्हीपैकी कोणीही भेट दिली नाही. असं डाटा दिलाय. डाटा जो दिलाय तो आपल्याला कळाला. काय म्हणलंय, टोटल 20 खेडे आहेत. किती? 20. आपण इथं लिहून काढूया. 20 पैकी 2 यांना कोणीच भेट दिलेली नाहीये. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, 18 जणांना कोणी ना कोणी भेट दिलेली. मग ती A ने दिली असेल किंवा B ने दिली असेल ते माहित नाहीये. क्लिअर पॉईंट झाला ना. टोटल 20 खेडे आहेत. 20 पैकी 2 खेड्यांना इथं म्हणले पहा, 2 खेड्यांना दोघांनीही कोणीही भेट दिलेली नाहीये. म्हणजे 20 पैकी 2 ला कोणीही भेट दिली नाही, म्हणजेच 18 जणांना 18 खेड्यांना कोणी ना कोणी भेट दिलेली. हा पॉईंट क्लिअर. पुढे काय म्हणले पहा, 12 खेड्यांना A या व्यक्तीने भेट दिली, 14 खेड्यांना A ने भेट दिली. आता हे जे 18 उरलेत ना, या 18 पैकी करेक्ट पॉईंट क्लिअर होतोय ना. पहा 20 खेडे होते, 2 ला कोणीच भेट दिली नाही, 18 मग भेट दिली, आपण हे काढलं. मग 18 पैकी 12 खेड्यांना काय केलेलं आहे, B ने भेट दिली आणि 14 खेड्यांना कोणी भेट दिली, A ने भेट दिली. जो डाटा आहे तो आपण लिहून काढला. इथं म्हणले पहा, B ने 12 खेड्यांना आणि 14 खेड्यांना A ने भेट दिलेली. सिंपल. थोडंसं इथं साफ करतो जेणेकरून तुम्हाला पण क्लिअर वाटेल आणि फ्रेश वाटेल थोडंसं पाहण्यासाठी. ठीक आहे. आता पुढे काय म्हणले पहा, त्याच्या बेसवर आपल्याला क्वेश्चन नंबर 31 सोडवायचा. 31 मध्ये काय म्हणले, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली आहे. आता दोघांनी किती खेड्यांना भेट दिली, या ठिकाणी पॉईंट आपल्याला प्रॉपरली समजावं लागेल. बोथ म्हणले त्यांनी, बोथ म्हणजे दोघांनी मिळून किती खेड्यांना भेट दिलेली. आता एकट्या B ने 12 दिली, एकट्या A ने 14 दिली, हे आपल्याला कळालं. दोघांनी मिळून काढायचं म्हणलं ना तर आपल्याला व्हेन डायग्राम नुसार पण याचा आन्सर काढता येईल, पण बेसिक आपण सोप्या वेळी पण आन्सर काढू शकतो. आता हे पहा, B आणि A या दोघांनी मिळून किती खेड्यांना भेट दिली ते आपण काढू शकतो. मग इथं काय करावं लागेल, A + B करायचं. म्हणजे काय, हा A आणि हा B. A चे किती होते, 14 होते, B चे किती होते, 12 होते. किती झाले टोटल, 12 आणि 14, हे दोन ऍड केले म्हणजे 26 झाले इकडं. बरं ना, 12 आणि 14 26. आता 26 या खेड्यांना दोघांनी मिळून भेट दिली आपल्याला कळतंय. मग त्यातल्या त्यात जर आपण काढलं तर 18 खेड्यांना ऍक्च्युअली भेट दिलेली, 2 यांना तर दिलेलं नाही. मग 26 मधून जर आपण 18 मायनस केले तर आन्सर राहतं 8. म्हणजे 8 किंवा 8 खेडे अशा आहेत की ज्या 8 खेड्यांना दोघांनी पण भेट दिलेली. म्हणून ऑप्शन डी आपला करेक्ट. एकदम इझी वेनी क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाहीये. काय अवघड आहे काय मध्ये, काहीच नाही. आपण काय केलं, हे पहा 20 खेडे होते, 20 पैकी 2 खेड्यांना कोणीच भेट दिली नाही, मग ते मायनस केले, राहिले 18. 18चा हिशोब काय, A ने 14 खेड्यांना भेट दिली आणि B ने 12 दिली. आता B ने ज्यावेळेस 12 भेट दिली त्यावेळेस A ची पण काही भेट दिलेले खेडे असू शकतात त्यामध्ये. ठीक आहे. A ने ज्यावेळेस 14 खेड्यांना भेट दिली तर 14 खेड्यांमध्ये B नी पण भेट दिली, त्या अशी पण काही खेडे असू शकतात. म्हणून आपण काय केलं, दोघांची टोटल केली, 14 + 12 झाले 26. आणि ऍक्च्युअली किती खेड्यांना भेट दिली ते आपण काढलं तर 18नाच दिली ती. मग 26 - 18 केले तर राहिले 8. करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन नंबर डी. कळलं. आता पहिला क्वेश्चन आपल्याला इझी वेने सुटला, दुसरा तर यापेक्षा इझी वेने आपल्याला क्वेश्चन सुटतो. फक्त क्वेश्चन प्रॉपर वेने समजून घ्यायचा आणि सोडवायचा. क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय म्हणले ते पहा. हे 8 आलं, ऑप्शन नंबर डी करेक्ट. कसे आले तुमच्या समोर आहे. आता इथं काय म्हणले पहा, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली आहे. अहो बेसिक क्वेश्चन आहे ना. हे पहा 20 खेडे होते, 20 पैकी 2 खेडे अशा आहेत की त्यांना कोणीच भेट दिलेली नाहीये. 20 पैकी 2 खेडे अशा आहेत ज्यांना कोणीच भेट दिलेली नाहीये. मग राहिले किती, 18 खेडे. मग 18 कशा असतील, ज्यांना कोणी ना कोणी भेट दिलेली. 18 खेडे काय, ज्यांना कोणी ना कोणी भेट दिलेलीच आहे. पॉईंट त्यांनीच क्लिअर केलाय ना. हे पहा 20 होते, 20 पैकी 2 यांना कोणीच भेट दिली नाही, राहिले 18. म्हणजे 18चं मिनिंग काय होतं, 18ला एक तर B ने भेट दिली किंवा A ने दिली किंवा दोघांनी पण दिली, असं मिनिंग होतं ना. म्हणजेच या ठिकाणी 18 खेडे अशा आहेत की ज्यांना कोणी ना कोणी एका विक्रेत्याने तरी भेट दिलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी करेक्ट. इतकंच कॅल्क्युलेशन आहे, लहान मुलाला पण येईल. फक्त लॉजिक समजून घ्यायचं आणि लॉजिक समजून घेण्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. सिंपल बेसिक क्वेश्चन. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट. 18. पहिल्याचं 8 आलं, दुसऱ्याचं आलं 18. कसे आले तुम्हाला मी सांगितलंय.
त्यानंतर 33 आणि 34 हे पण क्वेश्चन DI बेस आहे. तुम्हाला मी आता सांगितलं पहा 2 2 + 1 2 क्वेश्चनचा DI आपण सोडवला. आता पुन्हा 2 क्वेश्चनचा DI नंतर 1 क्वेश्चनचा DI असतो. 33 34 मध्ये काय म्हणले ते पहा वर्षभरातले कामाचे दिवस दिलेत, ठीक आहे, वर्किंग डे दिले त्यांनी आणि नंबर ऑफ इयर्स दिलेत. नंबर ऑफ एम्प्लॉय पहा, नंबर ऑफ एम्प्लॉय काय फॉर एक्झाम्पल ABCDE हे 5 एम्प्लॉय आहेत आणि त्यांची इयर दिले. एका वर्षामध्ये त्यांनी किती दिवस काम केलं ते दिलंय. आता किती दिवस काम केलं याचा अर्थ काय होतो 365 दिवसांच्या पुढे कुठली व्हॅल्यू नसेल, कोणती चालू 365च्या पुढे नाही पहा या फिगरपैकी, कारण इयरली डाटा येतो, ठीक आहे. मग आता या ठिकाणी ॲन्युअल डाटा दिलाय. ए हा वर्कर आहे, बी हा वर्कर आहे, सी वर्कर आहे, डी वर्कर आहे, नंतर ई वर्कर आहे. त्यांनी एका वर्षात किती काम केलं ते दिलंय. मग 2018 मध्ये जर तुम्हाला विचारलं डी या वर्करनी 2018 मध्ये किती काम केलं तर तुम्ही काय म्हणणार डी इथे पहा 2018 इथे म्हणजे 315 दिवस काम केलं, बरोबर ना. जर मी तुम्हाला म्हणलं सी या वर्करनी 2021 मध्ये किती दिवस काम केलं तर तुम्ही काय पाहणार, सी पाहणार, 2021 पाहणार आणि त्याचा हा कोण पाहणार, म्हणजे 315 दिवस सी या वर्करनी काम केलंय 2021 मध्ये. अशा प्रकारे आपण डाटा समजून घेतो. मग डाटा कसा समजायचा हे तुम्हाला समजलंय. त्याच्या बेसवर आपल्याला आन्सर काढायचे. बेसिक वेने आपण आन्सर काढू शकतो, अवघड असं काहीच नाहीये. तर क्वेश्चन नंबर 31 काय म्हणतोय ते पहा. विच एम्प्लॉई हॅज मॅक्झिमम वर्किंग डे ड्युरिंग दी 2018-2022 म्हणजे 2018 ते 2022 या पूर्ण कालावधीमध्ये सर्वात जास्त कुठल्या एम्प्लॉईने काम केलंय किंवा कुठल्या एम्प्लॉईने सर्वात जास्त दिवस काम केलंय हे आपल्याला पाहायचंय. आता आपल्याला काय करावं लागेल, सर्वांची टोटल करावं लागेल. म्हणजे बी सी डी आणि ई या सर्वांची टोटल करायची सेपरेट. कोणाची करायची, बी ची करायची, सी ची करायची, डी ची करायची, ई ची करायची. ए ची करायची गरज का नाही, कारण ऑप्शनमध्ये ए नाहीच आहे, संपलं. मग आता टोटल करायची कधी 18 19 20 21 22 या सर्वांची, म्हणजे प्लस हे प्लस हे प्लस हे प्लस म्हणजे 310 प्लस 290 प्लस 300 प्लस 310 प्लस 300 यांची टोटल जर केली तर ती टोटल किती येते 1510. एची पण मी केलेली ती पण लिहून टाकतो. एची टोटल येते 1500, ठीक आहे. बीची येते 1510. सीची टोटल किती येते, सीची वरती देतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर दिसेल 1555. डीची टोटल किती येते, डीची टोटल पण सेम येते 1555 आणि एची टोटल किती येते, एची टोटल येते 1605. सिंपल. म्हणजे ह्या ज्या फिगर आहेत ना टोटल यांची फक्त इथं फिगर टोटल लिहून टाकले मी सर्वांची खाली, ठीक आहे. इतकंच केलं. आता त्यांनी काय सांगितलं, कोणत्या म्हणजे या कालखंडामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याचे दिवस कामाचे सर्वात जास्त आहेत. सर्वात जास्त ज्याची टोटल आहे त्याची सर्वात जास्त कामाचे दिवस आहे. सर्वात जास्त टोटल कोणाची, ईची पहा. ईची टोटल किती आहे 1605. ई कुठे, ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट. एकदम इझी वेने काढलं नाही, कारण याची 1500, याची 1510, याची 1555, याची 1555, ईची 1605 आहे म्हणजे सर्वात जास्त दिवस त्यांनी काम केलं. ऑप्शन नंबर डी करेक्ट. एकदम इझी क्वेश्चन. काही अवघड आहे का पहा, काहीच अवघड नाही, सर्व सोपं आहे, ठीक आहे. नंतर 34 नंबरचा क्वेश्चन, विच एम्प्लॉई हॅव इक्वल नंबर ऑफ टोटल वर्किंग डे ड्युरिंग दी 2018 ते 2022 म्हणजे त्यांनी काय विचारलं, अशा कोणत्या दोन एम्प्लॉईचे वर्किंग दिवस हे सेम आहेत पूर्ण कालावधीमध्ये. आता एकदम इझीने आपण काढू शकतो पहा. एबीची सेम आहेत का ते आपल्याला काढायचं, ठीक आहे. आता एबीचं घेऊ आपण. एची किती येतं 1500, बीची किती 1510, सेम आहेत का नाही. आपल्याला सेम कोणते ते डायरेक्ट माहिती पहा. सेम कोणाची, सी आणि डीची सेम आहे. सीचे पण 1555 आहे, डीचे पण 1555 आहे टोटल. मग आता सी आणि डी ऑप्शनमध्ये कुठे दिसते का ते पाहायचं, त्यानुसार आन्सर लगेच टिक मार्क करून टाकायचं. हे पहा, हे नाही हे नाही, इथं सी आणि डी म्हणलंय. दोघांची टोटल मिळून 1555 आहे. म्हणजे सीचे पण 1555 येते, हिचे पण 1555 येते. त्याने तेच म्हणले की दोघांचे दिवस कोणाचे सेम आहेत, तर सी आणि डीचे सेम आहेत, कारण दोघांची टोटल जी आहे ना ही पूर्ण टोटल ही दोघांची सेम येते, ठीक आहे. याचे 1555 येते, म्हणजे 1555 येते. मग आपण ऑप्शन नंबर डायरेक्टली तो टिप मार्क केलं, बी म्हणजेच सी आणि डी करेक्ट. एकदम इझी का नाही, अवघड असं काही नाही. कळालं असेल व्हिडिओ बॅकला का पुन्हा पहा, समजून जाईल. एकदम इझी. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. आता हे पहा, 2 क्वेश्चनचा डी आय आपण सोडवला, पुन्हा 2 क्वेश्चनचा सोडवला, आता एका क्वेश्चनचा डी आय. हे मी अनेक वर्षापासून तुम्हाला सांगत आहे. म्हणजे डी आयचं रचना अशा प्रकारची असते सेट एक्झामला. डेथ रेट दिलाय, ठीक आहे, आणि बर्थ रेट दिलाय, म्हणजे जन्म मृत्यूचं प्रमाण दिलंय प्रत्येक इयर वाईज. यानुसार पहिला क्वेश्चन काय म्हणते ते पहा. वरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्म व मृत्यू दरातील फरक तुम्हाला समान आढळतो. त्यासाठी या सर्व इयरचे आपल्याला टोटल करावं लागेल.
आता मी सर्वांचीच टोटल केली आहे म्हणून सर्वांचीच टोटल इथं लिहून काढतो जेणेकरून तुम्हाला कळेल. ठीक आहे, टोटल इन द सेन्स वजाबाकी. 90 मायनस 20 किती झाले हो 70. 88 मायनस 18 8 गेले 80 आणखी 10 गेले 70. भेटलं ना आन्सर. 1961 1971 या दोन्ही इयरची टोटल जी आहे ना म्हणजे गॅप म्हणतो आपण जो डिफरन्स आहे तो दोघांचा सेम आहे 70-70. आपण चेक करू 1961 आणि 1971 असा आन्सर आहे का? हे नाही आहे, हे नाही आहे, हे आन्सर आहे पहा 1971 सॉरी हे नाही, ते पण नाही येणार आहे. हे ऑप्शन नंबर डी 1961 आणि 1971 या दोघांची पण टोटल 70-70च येते. त्यांनी काय म्हणलंय फरक हा समान आढळतो. 1961ला किती आहे फरक हे पहा जन्म आणि मृत्यू. 1961 इथं पहा 90 आणि मायनस 20 केले किती फरक आला 70. इथं 88 मायनस 18 केले किती फरक आला 70. दोघांचा फरक सेम आढळतोय ना. बाकी कोणाचाही सेम आढळत नाही, तुम्ही चेक करून घेऊ शकता, मी चेक केलेलं आहे. सिंपल, या दोघांचाच फरक 70-70चा आहे, बाकी सर्वांचा वेगवेगळा आहे. जसं की पाहिलं तर याचा 81चा 65 येतो. ठीक आहे, याचा 62 येतोय. नंतर पुढे जर पाहिलं तर 61 येतोय. थोडंसं आणखी पुढे गेलं तर 58 येतो. थोडंसं आणखी पुढे गेलं तर 50 येतो. कोणीच समान नाही, फक्त दोघं समान आहेत. म्हणून ऑप्शन नंबर आपला डी हा करेक्ट आहे. या दोघांचा फरक समान आहे. सिंपल. नेक्स्ट 36 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. एकदम इझी क्वेश्चन असतात. आता या ठिकाणी करेक्ट पेअर तुम्हाला ओळखायचं आहे. जोड्या दिलेल्या आहेत, कुठली जोडी करेक्ट आहे ते ओळखायचं. तर फर्स्ट ऑप्शन आहे JPEG. त्याला इमेज फाईल म्हणतात का? येस. त्याचा फुल फॉर्म आहे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप. जॉईंट फोटोग्राफी म्हणजेच काही इमेज फाईल आहे. हे करेक्ट आहे, चुकीचं नाही आहे. नंतर PPTX पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आपण त्याला म्हणतो प्रेझेंटेशनचीच फाईल असते. हे पण करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. नंतर सी मध्ये काय म्हणले पहा FLV. FLV म्हणजे फ्लॅश व्हिडिओ म्हणतो आपण त्याला. फ्लॅश व्हिडिओ, व्हिडिओ म्हणजे काय? व्हिडिओ फाईल. हे पण करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. नंतर WPT ना हे टेम्पलेट फाईल आहे, नॉट अ ऑडिओ फाईल. ऑडिओचा WPTचा काही संबंध नाही आहे. ही पेअर चुकीची आहे. म्हणून ऑप्शन डी आपला करेक्ट आहे. सिंपल. बाकी हे लक्षात ठेवा, इमेज फाईल असते हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा पार्ट आहे. नंतर हे व्हिडिओ फाईलचाच पार्ट आहे. हे WPT दोन्हीचा नाही आहे. हे टेम्पलेटचं एक प्रकारे लक्षात ठेवा, टेम्पलेट फाईल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर ऑप्शन डी आपल्या ठिकाणी करेक्ट येईल, कारण हा चुकीचा आहे. त्यांनी चुकीची पेअर ओळखायला लावली होती ना, तर ओळखली आपण. आता 37 नंबरचं क्वेश्चन काय म्हणते ते पहा. इन द कंटेक्स्ट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व्हॉट इज क्लाउड कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ते विचारलंय. आता जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ना त्यांना काही कोर्सेस आहेत क्लाउड कॉम्प्युटिंगचे, त्यांना किती इझी क्वेश्चन वाटला असाला. म्हणजे पहा, क्वेश्चन इझी अवघड नसतो, फक्त तुमच्या फील्डशी निगडीत नसेल तुम्हाला अवघड वाटतो, तुमचा अभ्यास नसेल तर त्याला अवघड वाटतो. म्हणजे ह्यांनी सर्व क्षेत्रातला अभ्यास केला त्यांना इझी वाटतं. ठीक आहे, म्हणजे सांगायचं काय, प्रॉपरली प्रॅक्टिस केली, अभ्यास केला, MSc टाकून खूप चांगल्या मार्गाने क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांची कॅटेगरी आहे पण त्यांनी ओपनचा पण स्कोर चांगल्या प्रकारे क्लिअर केलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅटेगरीचं मेरिट लागलं 48, त्या विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले 70% पर्यंत. म्हणजे इतका पण स्कोर जास्त होऊ शकतो, पण अभ्यासाचं डायरेक्शन प्रॉपर पाहिजे. ठीक आहे, तर हे पहा या ठिकाणी क्लाउड कॉम्प्युटिंगबद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, इट इज अ कॉम्प्युटिंग पॉवर मेजरमेंट युनिट. मेजरमेंट वगैरे काय नसतं, सोडून द्या, चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी, इट इज हाय अँड कॉम्प्युटिंग पॉवर अप्लाइड फॉर वेदर फॉरकास्टिंग. वेदर फॉरकास्टिंग, क्लाउड कॉम्प्युटिंगचा वेदरचा काही संबंध नाही. क्लाउड इन द सेन्स ऑनलाईन स्टोरेज. ठीक आहे, वेदरचा काही संबंध नसतो, सोडून द्या. नंतर ऑप्शन नंबर सी, इट इंटरनेट बेस कॉम्प्युटिंग विच प्रोव्हाइड शेअर कॉम्प्युटर प्रोसेसिंग अँड डाटा टू डिजिटल डिव्हाइस ऑन डिमांड. हेच करेक्ट आहे, हीच त्याची डेफिनेशनच आहे. ठीक आहे, इंटरनेट बेस असतं, हे डेफिनेशन दिली त्यांनी डायरेक्ट क्लाउड कॉम्प्युटिंगची. ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट येतो. ऑप्शन नंबर डी मध्ये काय म्हणलंय ते पाहूया. इट इज अन इंटरनेट स्टँडर्ड प्रोटोकॉल ऑफ व्हिडिओ फाईल ट्रान्सफर ऑन वर्ल्ड वाईड वेब. असं काही संबंध नाही आहे. ठीक आहे, वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच वेबसाईटवर आपण व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी तो प्रोटोकॉल यूज करतो, असं काही संबंध नाही. तो आपण स्टोअर करण्यासाठी यूज करू शकतो. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, ट्रान्सफरसाठी नाही. म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. डेफिनेशन आहे ॲक्च्युली डायरेक्ट. आता 38 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. व्हॉट इज द नेम ऑफ द इंटरनॅशनल इनकोडिंग स्टँडर्ड फॉर यूज विथ डिफरंट लँग्वेज अँड स्क्रिप्ट बाय विच इच लेटर
digit or symbol is assigned a unique numeric value that apply across different platform, device or language. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं, एक इंटरनॅशनल लँग्वेजचे स्टँडर्ड आहे, त्यामार्फत तिथं काय करतात, वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलला लँग्वेज आहेत त्या सर्व लँग्वेजला एक युनिक कोड अप्लाय करतात, युनिक सिम्बॉल अप्लाय करतात आणि त्यानुसार त्या सर्वांना समजतील अशा भाषेत ते प्रसारित केल्या जातात. तर ही कन्सेप्ट काय, तर ही कन्सेप्ट आहे युनिकोडची. युनिकोडमध्ये काय असतं, वेगवेगळ्या इंटरनॅशनल लेवलच्या लँग्वेज आहेत त्या सर्व एका कोडमध्ये कन्व्हर्जन करून सर्वांना समजतील अशा लँग्वेजमध्ये त्या कन्व्हर्ट केल्या जातात. मग हे युनिकोडमध्ये पॉसिबल आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. मराठीतनं वाचलं तरी कन्सेप्ट सेम आहे, इंग्लिशमधनं पण सेम आहे. ठीक आहे. इथं म्हणलंही पहा कीवर्ड आहे इंटरनॅशनल लँग्वेज किंवा इंटरनॅशनल इनकोडिंग म्हणलं तर युनिकोड ही कन्सेप्ट त्या ठिकाणी येऊन जाते. मल्टीकोडमध्ये काय नसतं, वेगवेगळे कोड असतात ते त्या ठिकाणी यूज केले जाऊ शकतात. हायपर कोडमध्ये काय असतं, जी हाय लेवलची लँग्वेज आहे, हायपर टेक्स्ट म्हणतो, त्या लँग्वेजला या ठिकाणी कन्वर्ट केलं जातं. आणि मेटा कोड ही कन्सेप्ट काय ॲक्च्युली, तर या ठिकाणी ऑलरेडी ज्या कोडिंगच्या लँग्वेज आहे त्यांना वेगळ्या कुठल्या तरी कोडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मेटा कोड कन्सेप्ट यूज केली जाते. मग या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर हे ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट येत आहे. त्याचं रिझन काय, इंटरनॅशनल त्यांनी एक कीवर्ड शब्द वापरला. आणखी एक कीवर्ड आहे पहा युनिक न्यूमेरिक. ठीक आहे, हे युनिक कोडमध्येच असतं, सिंपल. म्हणून ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन आहेत, अवघडचं काहीच नाही आहे. आता काय म्हणले ते पहा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. म्हणजे कम्युनिकेशनची जी टेक्नॉलॉजी आहे त्या संदर्भात करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कुठला आहे ते तुम्हाला विचारलं आहे, सिक्वेन्स त्याचा विचारला आहे. आता या ठिकाणी विचार केला, पहिल्यांदा आपण म्हणू की टेलिग्राफचं सुरू जे झालं ना ते टेलिग्राफ 1830च्या दरम्यान सुरू झाला आणि तो जास्तपणे यूज करायला सुरू केलं, म्हणजे तो पॉप्युलर झाला 1840च्या दरम्यान. त्यानंतर मूव्ही कॅमेराचा जर आपण विचार केला तर मूव्ही कॅमेरा हा जास्त करून डेव्हलप झालेला आहे 1890च्या दरम्यान. त्यानंतर टेलिव्हिजनचा जर आपण विचार केला तर टेलिव्हिजन हे नॉर्मली 1920च्या दरम्यान आलते आणि ते पॉप्युलर झाले, वाईडली स्प्रेड झाले 1950च्या दरम्यान. आणि जर आपण रेडिओचा विचार केला तर रेडिओ जो फर्स्ट टाइम सुरू झाला तो 1890ला सुरू झाला आणि रेडिओ पण पॉप्युलर झाला 1920च्या दरम्यान. ठीक आहे. आता इयर तुम्हाला माहीत झाली, इयरवरून तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे. ॲक्च्युली हा क्वेश्चन तुम्हाला अभ्यासाशिवाय येऊ शकत नाही, बेसिक याला थोडंसं स्टडी लागणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिलं कोण आलं, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कोण आलं, टेलिग्राफ आलता, कारण तो 1830ला आलता, बरोबर ना. मग आपण सर्वात पहिल्यांदा टेलिग्राफ कुठे, इथे, नंतर कुठे, इथे, नंतर इथे नाही आहे, इथे नाही आहे, म्हणजे या दोनपैकी आपला आन्सर असणार आहे, हे तर कन्फर्म. त्यानंतर कोण आलं, आता टेलिग्राफ आपण पहिल्यांदा निवडला. त्यानंतर कोण आलं, इथे पहा 1890 कुठं, मूव्ही कॅमेराला. मग या ठिकाणी पण 1890, पण हे पूर्णपणे पॉप्युलर झालं 1920ला. तसं हे 1890ला जास्त सुरू झालं काय, मूव्ही कॅमेरा. मग सेकंड नंबरला कुठं ना कुठं मूव्ही कॅमेरा येणार आहे. आता मूव्ही कॅमेरा इथे पण इथे पण आहे, म्हणजे हे पण दोन ऑप्शन आपले सेम राहतील ॲज इट इज. आता मूव्ही कॅमेरानंतर कुठली गोष्ट आली तर या ठिकाणी आता आपले दोन ऑप्शन संपले, पहिला सुटला दुसरा संपला. या दोन्हीपैकी पहिलं कोण आलं, ठीक आहे, कशामध्ये, टेलिव्हिजनमध्ये आणि रेडिओमध्ये. तर टेलिव्हिजन कधी आलं, 1920ला पूर्ण पॉप्युलर झालं, 1920ला आलं, 1950ला पॉप्युलर झालं. आणि रेडिओ 1890ला आला आणि 1920ला पॉप्युलर झाला. मग या ठिकाणी सर्वात पहिले काय येईल, टेलिव्हिजन का रेडिओ, तर याआधी रेडिओ येईल, कारण तो 1890च्या सुरू झाला आणि 1920ला तो पॉप्युलर झाला. म्हणून इथं रेडिओ येईल. कुठे रेडिओ, इथं दूरचित्रवाणी म्हणले नंतर रेडिओ म्हणले, म्हणजे हे पण येणार नाही, रेडिओ आधी येईल नंतर दूरचित्रवाणी येईल. सिंपल ना, म्हणजे टेलिव्हिजन नंतर येईल, कारण का तो आलाय 1950ला पॉप्युलर झालाय टेलिव्हिजन, तसं 1920ला झालं. सिंपल ना. मग या ठिकाणी जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट येतो. म्हणजेच ऑप्शन नंबर बी मध्ये त्यांनी काय म्हणले, पहिल्यांदा इयर लक्षात ठेवा थोडेसे, पहिल्यांदा टेलिग्राफ येईल, नंतर मूव्ही कॅमेरा, नंतर रेडिओ, नंतर टेलिव्हिजन. हा आपला करेक्ट सिक्वेन्स येईल अकॉर्डिंग टू क्रोनॉलॉजी. त्यानंतर आपला 40 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते समजून घ्या, बेसिक क्वेश्चन आहे. आता 40 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणलंय, विच ऑफ द फॉलोइंग नॉट टिपिकल फीचर ऑफ वेब 2.0 इन्व्हायरमेंट.
म्हणजे 2.0 प्रकारची जी वेब असते ना त्याचं कुठलं वैशिष्ट्य नाही आहे ते तुम्हाला विचारलं आहे. आता 2.0 वेब काय असते ते समजून घ्या पहिलं. ठीक आहे. 2.0 वेब म्हणजे अशा प्रकारची एक वेबसाईट की त्या ठिकाणी जो कंटेंट ॲड केला जातो किंवा तो पाहिला जातो तो सर्व युजरमार्फतच पाहिला जातो आणि ॲड केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल फेसबुक आहे तुमचं, इंस्टाग्राम आहे. ठीक आहे. या सर्व ॲपवर किंवा या प्लॅटफॉर्मवर त्या कंपनीचा डाटा कुठलाच नाही आहे. फेसबुकवर ज्या पण पोस्ट आहेत त्या कोणाच्या आहेत? लोकांच्याच आहेत. पाहताही कोण? लोकच पाहत आहेत. म्हणजे युजरनीच कंटेंट ॲड केला आहे, पाहणारे पण युजरच आहेत. इंस्टाग्रामवर रील वगैरे कोणाचे आहेत? सर्व लोकांनीच ॲड केलेले आहेत, पाहणारे पण लोकच आहेत. नंतर यूट्यूब आहे. यूट्यूबवर कंटेंट तुम्ही पाहतात, कोणाचा पाहतात? यूट्यूब कंपनीचा? नाही, लोकांनीच ॲड केलेला आहे, पाहणारे पण लोकच आहेत. मग यांना आपण वेब 2.0 म्हणतो. म्हणजे या ठिकाणी युजर मार्फत ह्या वेबसाईट रन होत असतात. वेबसाईटच्या ओनर मार्फत त्या ठिकाणी कंटेंट ॲड केला जात नाहीये. सिंपल, त्याला वेब 2.0 असं म्हणतो आपण. समजलं ना? फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यावर जो पण कंटेंट तुम्ही पाहतात तो सर्व लोकांनी ॲड केलाय आणि पाहणारे पण लोकच आहेत. तर आपण 2.0 वेबमाचं म्हणतो. फीचर तर कळालं, म्हणजे लोकांमार्फत कंटेंट ॲड केलाय, पाहणारे पण लोकच आहेत. इतकं तर कळालं ना? त्यानुसार आपल्याला ऑप्शन पाहिजे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते ते पहा, मराठीत वाचतो. वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात, म्हणजे पॅसिव्ह असतात वापरकर्ते. असं कसं होईल? अरे वापरकर्ते पॅसिव्ह कुठं असतात? ज्या ठिकाणी ती वेबसाईट आपली नसते किंवा त्या वेबसाईटवर आपण कंटेंट ॲड करू शकत नाही त्या वेबसाईटवर तुम्ही पॅसिव्ह असता. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट तुम्ही पाहिली कन्सेप्ट संदर्भात एखादी कुठली, ती तुम्हाला कंटेंट वगैरे ॲड करण्याची मुभा नाही आहे, तुम्ही फक्त ते पाहणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही पॅसिव्ह आहे. पण इंस्टाग्राम, फेसबुक त्याच्यावर तुम्ही पॅसिव्ह थोडी. तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता? कंटेंट ॲड करू शकता, कंटेंट चेंज करू शकता. मग या ठिकाणी तुम्ही पॅसिव्ह नाही आहे. ठीक आहे. म्हणून काय ऑप्शन नंबर फर्स्ट आपला चुकीचा आहे आणि त्यांनी विचारलंय नॉट फीचर. म्हणून कुठं ना कुठं ऑप्शन फर्स्टच आपला करेक्ट येईल, कारण नाही विचारलंय त्यांनी. कळलं? हे तुम्ही पॅसिव्ह नसता, ॲक्टिव्ह असता हे लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी तुम्ही इनरोल होता त्या वेबसाईटमध्ये. जसं फेसबुक, इंस्टाग्राममध्ये तुमचे अकाउंट असतात, बरोबर ना? त्या वेबसाईटवर तुमची वेबसाईट थोडी इंस्टाग्रामची, पण तुम्ही तिथं अकाउंट ओपन केलं, तुम्हाला अधिकार तो भेटलाय. ठीक आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या वेब 2.0 मध्ये येतात. म्हणून त्यांना पॅसिव्ह म्हणणं चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन फर्स्ट आपला चुकीचं होतो. राईट आन्सर ऑप्शन फर्स्टच यायला हवा. पुन्हा बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पाहूया. ऑप्शन सेकंड काय म्हणते पहा, वेबसाईट इतर डिजिटल व्यवस्था, उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात. येस, इथे वेगवेगळे इक्विपमेंट वगैरे वापरून तुम्ही वेबसाईटवर काम करू शकता. जसं की विकिपीडियावर अनेक जण पोस्ट वगैरे टाकतात, इंस्टाग्रामवर टाकतात, करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, करेक्ट आहे. नंतर वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकते. येस, वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया घडून येतात. म्हणजेच काय, फेसबुक, इंस्टाग्रामवर अनेक तुमचे फ्रेंड वगैरे होतात, ते तुम्ही एखाद्याच्या पोस्टला लाईक करू शकता, कमेंट करू शकता, बरोबर ना? किंवा तुम्हाला वाटलं तुमची एखादी पोस्ट चुकीची, तुम्ही डिलीट पण करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अनेक आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन करण्याचा जो म्हणू शकतो पॉईंट आहे किंवा फॅसिलिटी ती प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणून हे पण करेक्ट आहे. आणि ऑप्शन डी मध्ये काय म्हणले पहा, वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. यस, इथं युजर जनरेटेड कंटेंट आहे, म्हणजे युजर मार्फत कंटेंट त्या ठिकाणी ॲड केलेला आहे, कंपनीचा कंटेंट नाही. जसं की युट्यूबवर तुम्ही कुठला व्हिडिओ पाहिला तर लोकांनीच टाकला ना तो, कोणी आणि पाहणारे पण लोकच आहेत, मग तो युजर जनरेटेड आहे, म्हणून हे पण करेक्ट आहे. मग एकच चुकीचं आहे ऑप्शन नंबर ए. आणि या 40 नंबरच्या क्वेश्चनचं अल्टिमेट ऑप्शन नंबर ए हे करेक्ट येईल. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय समजून घ्या. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर इज लोकेटेड ॲट. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हेडक्वार्टर कुठे आहे? हरियाणाला आहे, माहिती सर्वांना. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट. नंतर 42 नंबरचा क्वेश्चन, विच सिटी हॉस्टेड द युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स COP21 म्हणतो आपण त्याला, वेअर द पॅरिस ॲग्रीमेंट वॉज निगोशिएटेड अँड ॲडॉप्टेड. तर त्यांनी विचारलंय की नॅशनल ॲक्शन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स जी कंडक्ट केली होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी डिस्कशन केले. ते पॅरिस ॲग्रीमेंट संदर्भात आणि त्या संदर्भात निगोशिएशन केलं आणि त्या ॲडॉप्ट केलं. हे सर्व गोष्टी कुठं झाल्या हे त्यांनी विचारलंय. तर या सर्व गोष्टी झाल्या ऑप्शन नंबर सी मध्ये, पॅरिसमध्ये, कारण पॅरिसचाच होता इथं शब्दच पहा, पॅरिस बेसिक आहे ना. म्हणजे या ठिकाणी युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ही कॉन्फरन्स झाली पॅरिसला. ऑप्शन नंबर सी करेक्ट. आता एक सांगतो बरं का तुम्हाला क्वेश्चन कसा बनू शकतो. यातून एक तरी क्वेश्चन 100% बनेल पुढच्या एक्झाममध्ये.
या ठिकाणी काय विचारतील, युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स, ठीक आहे, ही कुठे झालती, पॅरिसमध्ये झालती. पण त्या कॉन्फरन्समध्ये काय केलं तर ते विचारतील. मग त्या कॉन्फरन्समध्ये काय केलं तर पॅरिस ॲग्रीमेंट, ती पॅरिसमध्ये झालती आणि त्या कॉन्फरन्समध्ये काय केलं तर ते विचारतील. मग ते सांगतील की पॅरिस ॲग्रीमेंट संदर्भात निगोशिएशन चालतं. मग इथे देतील पॅरिस ॲग्रीमेंट, इथे देतील जपान ॲग्रीमेंट, असं वेगवेगळं काहीतरी देतील, इथे क्योटो ॲग्रीमेंट, ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, युनायटेड नेशन क्लायमेट चेंज संदर्भात जी कॉन्फरन्स झाली तिथं पॅरिस ॲग्रीमेंट संदर्भात गोष्टी बोलल्या होत्या. COP21 पॅरिस ॲग्रीमेंट संदर्भात, असं लक्षात ठेवायचं. आता त्यांनी प्लेस विचारली, पुढच्या वेळेस विचारतील कशाशी निगडीत आहे, तर पॅरिस ॲग्रीमेंट संदर्भात लक्षात ठेवायचं. सिंपल. आता 43 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते पाहण्यापूर्वी हा क्वेश्चन बाद झालेला क्वेश्चनही लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे त्यांनी विचारलं होतं की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे, त्यामध्ये अनेक शेड्यूल असतात, त्यातलं असं कुठलं शेड्यूल आहे की त्या ठिकाणी पर्टिक्युलर इंडस्ट्रींनी इन्व्हायरमेंटप्रती काही लॉ पाळलेच पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर हा क्वेश्चन चुकीचा होता, त्या ठिकाणी कुठलंच ऑप्शन करेक्ट नाही आहे, म्हणून हा क्वेश्चन बाद झाला आहे. त्याचा आन्सर की मधील 9 आन्सर आलेला आहे, म्हणून हा क्वेश्चन सोडून द्या. याचे मार्क सर्वांना भेटलेले आहेत इक्वली, ज्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केला त्यांना. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. हाऊ डज न्यूट्रिएंट पोल्युटंट किंवा पोल्युशन अफेक्ट मॅरीन इकोसिस्टीम. म्हणजे पोषक द्रव्य जे असतात ते पण जास्त झाले तर आपण त्याला पोल्युशन म्हणून कन्सिडर करतो. मग हेच पोषण द्रव्य किंवा पोषक द्रव्य जर सागरी प्रवाहात वाढले किंवा सागर जो असेल त्या ठिकाणी जर वाढले तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो ते तुम्हाला विचारलं आहे. तर याचं डायरेक्टली करेक्ट आन्सर तुम्हाला सांगाल की ज्या ठिकाणी शेवाळ वगैरे वाढतात, ठीक आहे, म्हणजे पाण्यामध्ये शेवाळ होणं, त्याला पण आपण काय म्हणतो, जास्त न्यूट्रिएंट त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणजे शेवाळ होणं याचा अर्थ असा होतो की त्या पाण्यामध्ये जास्त म्हणू शकतो पोषक द्रव्य निर्माण झाले, पण ते पण चांगलं नसतं आपल्यासाठी. मग ज्यावेळेस सागरी म्हणू शकतो जे पाणी आहे त्याच्यामध्ये जास्त पोषक द्रव्य निर्माण झाले तर ते प्रदूषण म्हणून कन्सिडर करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की हानिकारक शैवाल निर्माण होतं आणि त्यामुळं प्रस्फुटनची व्यापकता वाढते, ठीक आहे. म्हणजे म्हणू शकतो की जे हार्मफुल काही गोष्टी असतील त्याची व्यापकता वाढते. म्हणजे बेसिक आहे, शेवाळ वगैरे तिथं जास्त तयार होतं आणि त्यामुळे मासे वगैरे त्यांनी प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. म्हणून याचा ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. हे तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं आहे पहा, पाण्यामध्ये जास्त शेवाळ निर्माण झालं किंवा पाण्यामध्ये न्यूट्रिएंट जास्त झाले तर तिथं शेवाळ निर्माण होतं. जसं आपण म्हणतो की वॉटर पोल्युशन म्हणजे फक्त पाणी दूषित करणे इतकंच आहे का, नाही. तर वॉटर पोल्युशनमध्ये पाणी नासवणे हे पण कन्सिडर केलं जातं. वॉटर पोल्युशनमध्ये पाण्यामध्ये जास्त न्यूट्रिएंट निर्माण होणे हे पण कन्सिडर केलं जातं आणि वॉटर पोल्युशनमध्ये पाणी खराब करणे हे पण कन्सिडर केलं जातं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी त्याच अँगलने हा क्वेश्चन आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. जास्त न्यूट्रिएंट निर्माण झाले तर ते पोल्युशन असतं आणि त्या पोल्युशननी हानिकारक शैवाल निर्माण होऊ शकतं समुद्रामध्ये किंवा पर्टिक्युलर पाण्यामध्ये. 45 नंबरचा क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन ना मराठीत नसला तर इझी वाटू शकतो कदाचित. खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो, त्यामुळे ऊती नष्ट होतात किंवा ऊतींमध्ये घट होते. ऊती नष्ट होणे किंवा ऊतींमध्ये घट होणे यामुळे काय होतो, ऊती मृत्यू होतो. सिंपल आहे, ऑप्शन नंबर ए हा करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46 काय म्हणलंय ते पहा. ब्रिटिश काळामध्ये भारतातील शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झन यांनी डॅश आयोजित केली होती. आता ज्यावेळेस आपण विचार करतो ब्रिटिश काळातला, ठीक आहे, तर त्यावेळेस लॉर्ड कर्झन वगैरे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्यावेळेस त्यांनी कुठली गोष्ट म्हणू शकतो अरेंज केली ती, तर त्या ठिकाणी शिमला एज्युकेशन कॉन्फरन्स झाली, म्हणजे शिमला शिक्षण संमेलन झालं, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो शिमला एज्युकेशन कॉन्फरन्स. कधी, लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालं, ठीक आहे. ब्रिटिशचा जो काळ होता त्यावेळेस ब्रिटिशांचाच व्यक्ती होता, त्याच्यामार्फत या गोष्टी घडल्या होत्या. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. हायर एज्युकेशनचा पार्ट ॲक्च्युली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47. द सॅडलर कमिशन वॉज ए कमिशन सेटअप टू इन्क्वायरी इंटू, म्हणजे सॅडलर कमिशनची स्थापना झाली, सॅडलर आयोग स्थापन केलं होतं, हे कोणाच्या चौकशीसाठी स्थापन केलं होतं हे तुम्हाला विचारलं आहे. तर ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, द कंडिशन अँड प्रॉब्लेम ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता. यस, सॅडलर कमिशन हे कलकत्तासाठीच होतं मेन, ठीक आहे. मग त्या ठिकाणी कलकत्ता युनिव्हर्सिटी संदर्भातला जो प्रॉब्लेम असेल, त्याच्या कंडिशन असतील त्या प्रॉपरली रिव्ह्यू करण्यासाठी
या कमिशनची स्थापना केली ती. ऑप्शन एच या ठिकाणी करेक्ट होऊन जाते. बाकीचे ऑप्शन पाहण्याचीच गरज नाही आहे. स्टॅटिक पोर्शनच्या बेसवर या गोष्टी आहेत, कारण हायर एज्युकेशनमध्ये कन्सेप्ट कमी, स्टॅट जास्त आहे, म्हणजे पाठांतराचा पॉईंट जास्त असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48. तर यामध्ये काय म्हणले पहा, जर तुम्हाला बुद्धिस्ट किंवा बौद्ध शिक्षण परंपरेत जर तुम्हाला गुरु बनायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागतं. तर त्या ठिकाणी श्रमण करावं लागतं, नंतर भिक्खू होतं, नंतर उपाध्याय होतात. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. आता हे पण सर्व स्टॅटिक पोर्शन आहे. याचं तुम्ही गुगलवर जर गोष्टी सर्च केला तर वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात. मग यासाठी तुम्हाला ठोक म्हणू शकतो गोष्टींना रेफर करणंच आवश्यक असतं. बाकीच्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. ऑथोराईज जे एव्हिडन्स असतात त्यामध्ये काय म्हणलं हे महत्त्वाचं असतं अशा क्वेश्चन बाबतीत. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. या पर्टिक्युलर स्टेजेसमधून त्यांना जावं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. आता यामध्ये काय म्हणले पहा, इन वैदिक एज्युकेशनल ट्रेडिशन द वर्ड उपनिषद लिटरली मीन्स, म्हणजे उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो ते तुम्हाला विचारलंय. तर बेसिक आहे, उपनिषद या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ पाहिला तर गुरु जवळ बसणं असं होतो, म्हणजे सिटिंग नियर टू. ठीक आहे, म्हणजे गुरुच्या जवळ बसणं, सिटिंग नियर गुरु टू लर्न, म्हणजे शिकण्यासाठी गुरुजवळ बसून शिकणं, तसा अर्थ होतो उपनिषदचा. म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन 50 नंबर काय म्हणले ते पहा. अकॉर्डिंग टू जैनिझम एज्युकेशन ट्रेडिशन द फर्स्ट मेथड ऑफ लर्निंग इज, म्हणजे जैनवादी शिक्षणानुसार शिकण्याची पहिली पद्धत कुठली असते किंवा कुठली होती हे त्यांनी विचारलं आहे. तर जैन यांच्या म्हणण्यानुसार किंवा जैनवादी एज्युकेशननुसार शिकण्याची पहिली पद्धत म्हणजे प्रार्थना करणं. ठीक आहे, त्याला पेअर म्हणतो किंवा प्रार्थना म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हा करेक्ट आहे. आता तुम्ही जर 50, 49 आणि 48 हे जर 3 क्वेश्चन पाहिले ना, तर हे तीनही क्वेश्चन कुठून आलेले आहेत माहिती का, हायर एज्युकेशन या टॉपिकमधील ॲन्सियंट एज्युकेशनमधून. आणि मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षापर्यंत इतक्या डीपमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारले नव्हते ॲन्सियंट एज्युकेशनच्या, पण यावर्षी विचारले होते हे 3-4 क्वेश्चन. बाकी क्वेश्चन पेपर एकदम इझी होता. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो आपल्याला 50 पैकी 5 क्वेश्चन येणार नाहीच आहेत असं म्हणूनच सोडून द्यायचेत. बाकी जे क्वेश्चन आहेत आपले 45 क्वेश्चन यावर पूर्णपणे फोकस करायचा. त्या 5 पैकी 2 क्वेश्चन तुक्के मारून येतील, एखादा क्वेश्चन तर तुक्का मारून येईल. ठीक आहे, म्हणजे सांगायचं आहे काय, आपल्याला काही क्वेश्चन येणार नाही अशी मानसिकता ठेवायची. सर्वच क्वेश्चन आपल्याला येणार आहे, सर्वच ओळखीचं वाटणार असं तुम्ही पाहून गेले तर त्या ठिकाणी एक्झामला तुम्हाला दडपण येईल. त्याच्या बेसिक आपल्याला काही जास्त स्कोअर करायचा नाही. आपल्याला कुठं ना कुठं 40, 42, 45 पर्यंत क्वेश्चन बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही विद्यार्थ्यांचे 46 पर्यंत क्वेश्चन बरोबर येतात. यावर्षी 92 मार्क विद्यार्थ्यांना भेटलेत, म्हणजे फक्त 4 क्वेश्चन त्यांचे त्या ठिकाणी चुकून गेले असतील किंवा त्याचे मार्क त्यांना भेटलेले नाही आहे. म्हणजे इतके पण तुम्हाला मार्क भेटू शकतात पेपर फर्स्टमध्ये. पण या ठिकाणी ऑन ॲन ॲव्हरेज जर तुम्ही विद्यार्थी असाल तर 5-6 क्वेश्चन आपले चुकणार आहे असं हिशोब ठेवून चालायचं. बाकी क्वेश्चनचे मात्र आपल्याला आन्सर आले पाहिजे. सिंपल ना. तर 50 पर्यंत क्वेश्चन आपण पाहिले. जर बारकाईने तुम्ही दोन्ही लेसन पाहिले असेल तुम्हाला कळालं असेल जास्त क्वेश्चन अवघड नाही आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला या सिरीजमध्ये कमीत कमी 35 क्वेश्चन करेक्ट आणणं जमलं पाहिजे होतं. कमीत कमी म्हणतोय मी 35 क्वेश्चन. 15 सोडून द्या, अवघड असेल सोडून द्या, पण 35 तर खूप इझी होते ना. म्हणजे सांगायचं आहे काय, 70 मार्क तर ॲव्हरेज कोणालाही भेटले पाहिजे जर तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास केला तर. ठीक आहे, आणि जर तुम्ही चांगल्या वेने अभ्यास केला, प्रॉपर वेने सर्व गोष्टी पाहिल्या तर 90 पर्यंत पण भेटू शकतात. भेटले विद्यार्थ्यांना. म्हणजे अवघड असं काही नाही, फक्त प्रॅक्टिसवर गोष्टी आहेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असतो. ठीक आहे, तर फ्रेंड जाता पुन्हा सांगाल, जर तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्स जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्ण माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कव्हर करून भेटेल. त्यामध्ये नेट, सेट आणि पेट या तिघांचाही सिलेबस इनडायरेक्टली तुम्हाला कव्हर करून भेटणार आहे. एका कोर्समध्ये तुम्ही 3ही एक्झामला क्रॅक करू शकता, 3ही एक्झाम देऊ शकता. सिंपल. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.